कितीही मोजून मापून स्वयंपाक बनवला की थोडं ना थोडं शिळं राहतंच आणि शिळा राहिलेला भात तर कोणीच खायला मागत नाही। तर आज आपण आहे ना अशा शिळा राहिलेल्या भातापासून खूपच असा टेस्टी आणि हलका फुलका नाश्ता बनवणार आहोत। तर चला तर पटापट बनवायला सुरुवात करूया। नमस्कार, फूड ऑफ माय होम्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण इथे शिळ्या राहिलेल्या भातापासून आहे ना खूप असा जबरदस्त चवीला लागणारा झटपट बनणारा नाश्ता बनवणार आहोत। तर इथे बघा, हा भात शिळाच होता आणि तुम्हाला सांगते, जर वाटीने मोजून घ्यायचं म्हटलं ना, हा 1 ते 1.5 वाटी भात असेल। त्यानंतर बघा, हा भात आपल्याला मिक्सरमध्ये टाकून घ्यायचा आहे। सोबतच आहे ना इथे मी अर्धी वाटी बेसन पीठ घेतलंय। त्यानंतर बघा इथे 1 वाटीभर बारीक रवा घेतला, ज्याचा आपण उपमा बनवतो ना तोच रवा। तर ह्या रेसिपीसाठी जे आहे ना, हे काही प्रमाण असं परफेक्ट असंच असायला हवं असं काही नाही, थोडंफार कमी जास्त झालं ना तरी चालतं। तर इथे बघा, ह्याच्यामध्येच मी आहे ना 3 हिरव्या मिरच्या घेतल्या आणि 1 आल्याचा तुकडा घेतला। त्यानंतर बघा, ह्याच्यामध्ये आता माझ्याकडे दही नव्हतं म्हणून मी इथे वाटीभर ताक घातलं। जर तुमच्याकडे दही असेल तर तुम्ही दहीसुद्धा वापरू शकता। 1 वाटीभर ताक घातलं होतं। त्यानंतर परत इथे मी आहे ना 1 वाटीभर पाणी घातलं, म्हणजे मिक्सरला जेव्हा बारीक करत होते ना त्यावेळेला मी 1 वाटीभर पाणी घातलं। ह्याच्यामध्येच मी चवीपुरतं मीठसुद्धा घालून घेतलं होतं आणि परत अर्धी वाटी पाणी घातलं। म्हणजे एकूण तुम्हाला सांगते, आधी 1 वाटी ताक आणि 1.5 वाटी पाणी मला लागलेलं आहे। त्यानंतर ह्याला मिक्सरमध्ये फिरवून आहे ना छान बारीक असं ह्याचं बॅटर बनवून घ्यायचं। आणि इथे बघा, ही ढोकळ्याची प्लेट आहे, तर ह्याच्यावर मी आहे ना तेल असं छान असं कोट करून घेतलं त्याला। आता इथे ढोकळ्याच्या प्लेटमध्ये हे बॅटर लावण्याच्या अगोदर आहे ना, याच्यामध्ये मी चिमूटभर इथे खायचा सोडा घातला। त्यानंतर आहे ना हे सगळं बॅटर आपल्याला हलक्या हाताने एकाच दिशेमध्ये एकदम हळूवार असं फिरवून घ्यायचं आहे। म्हणजे ह्याच्यामध्ये जे असं फ्लफीनेस आलेला असतो ना तो जायला नको, त्याच्यामुळे याला हळूवार असं आपल्याला फक्त 2-4 वेळा असं फिरवून घ्यायचं गोल गोल। त्यानंतर बघा, ज्या आपले ढोकळ्याची प्लेट होती ना ह्याच्यामध्ये हे सगळं बॅटर आपल्याला ओतून घ्यायचं आहे। हलकीशी ही ढोकळ्याची जी प्लेट आहे ना, ही हलकीशी खाली टॅप करायची, म्हणजे त्यातली एअर वगैरे निघून जाते। आणि ह्या कढईमध्ये एका पाणी घालून आहे ना स्टँड ठेवायचं, त्याच्यावरती ही प्लेट ठेवून आपल्याला हा 15 ते 20 मिनिटे हा ढोकळा स्टीम करून घ्यायचा आहे। त्यानंतर बघा, आता झाकण काढून आहे ना चेक करायचं, एखादा चाकू किंवा एखादी टूथपिक वगैरे टाकून आहे ना चेक करायचं की आपला ढोकळा व्यवस्थित स्टीम झालेला आहे की नाही। त्यानंतर बघा, ह्या ढोकळ्याची प्लेट काढली मी, हलकासा थंडा करून घेतला आणि ह्याला असा ह्याचे छोटे छोटे असे चौकोनमध्ये मी इथे कट करून घेतला। इथे बघू शकतात, हे एवढे खूप गरम होतं, हाताला खूप गरम लागत होतं, पण हे एवढे हलके फुलके आहेत ना की खूप भारी वाटतात, असे हाताला सुद्धा आणि खायला सुद्धा खूप टेस्टी लागतात। आता ह्याच्यासाठी मी इथे तडक्यासाठी बघा कढईमध्ये तेल घातलं, त्याच्यामध्ये थोडेसे तीळ, मोहरी, कढीपत्त्याची पानं, चिमूटभर हिंग घातला होता त्यामध्येच, आणि इथं मी थोडीशी कोथिंबीरसुद्धा ह्याच्यामध्ये घातली। याच्याऐवजी तुम्ही इथे चिली फ्लेक्स किंवा आणखी कुठले तुम्हाला जर हळद वगैरे असे मसाले घालावेसे वाटले ना तुम्ही ते सुद्धा घालू शकता। आणि हलक्या हाताने हे सगळे ढोकळे आहे ना असे मिक्स करून घ्यायचे। ह्याच्यामध्ये पाण्याचा वगैरे तडका घालायची गरज नाही, हे असेच ढोकळे हलके फुलके सिंपल असे खूप छान लागतात आणि लहान मुलांना हे ढोकळे खूप आवडतात। आता शिळा भात खायला कोणी तयार नव्हतं, पण हे ढोकळे मात्र सगळ्यांना खूप खूप आवडले। तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा।